श्रीयुत सीताराम मोहिते महाराज राहणार तळसंदे यांचे गीतेवरील हे प्रवचन आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये युद्ध सुरू असताना नक्की काय सांगितले आणि त्यांना काय सांगायचं होतं हे या प्रवचनामध्ये अगदी साध्या साध्या आणि व्यवहारातील उदाहरणे देऊन श्री सीताराम मोहिते महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि असे हे प्रवचन आपण संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट असं हे प्रवचन आहे. त्या प्राण्यापासून दुसरा प्राणी निर्माण झाला म्हणजे त्या जाती आणि प्रजाती ह्या संपूर्ण या डायव्हर्सन झाल्या किंवा उत्क्रांत झाल्या असतील बाजू नाही या शंकेचं निरसन करून मी पुढे निघालोय. आता या ठिकाणी आपण मी भगवान बघालो. दैव हे ईशा गुणमयी मम माया दुरित्या मामे वही प्रपद्धन्ते माया मीताम धरन्ते. जे मला शरणता तो मी कुठे आहे याचा शोध आपण घेतो आहे. ज्या भगवंताने आपल्याला गीता सांगितली तो भगवान म्हणतो की मला शरण द्या. ज्या भगवंताने गीता सांगितली गीताच सांगितली याच्यावरच काही जणांनी आक्षेप घेतला. मला म्हणले की महाराज एक गोष्ट शंका विचारू. तर म्हणले का शंका अशी आहे म्हणजे की इथं जो भगवान गीता सांगतो त्या गीतेच्या भगवंतावरच एक शंका आहे, त्या गीतेवरच एक शंका. ते म्हणले काय शंका आहे. शंका एक आहे, जेवढं युद्ध चालू झालं त्यांनी शंख वाजवले यांनी शंख वाजवले. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंडम धर्मो महाशंकम भीमकर्मावृकोदरे. झाले युद्धाला सुरुवात होणार. रणसिंग फुंकलं, शस्त्र उचलणार आणि त्यावेळेला अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलेलं आणि मग गीता सांगितलं. बरोबर आहे. अहो पण हे गीता वाचायला पाठ असणाऱ्यांना वाचायला किंवा म्हणायला 1 तास लागतो. पाठ असणाऱ्यांना आणि बाकीच्यांना किती वेळ लागतो मग 1.5 तास 2 तास लागेल धरा. एक गोष्ट तर अशी लागत असेल तर मग असं झालं का की ज्यावेळेला कौरवांनी शंख फुंकलं युद्धाला सुरुवात होणार त्यावेळेला भगवंतांनी शस्त्र खाली ठेवल्यानंतर असं भगवंत म्हणले नाही थांबा आमचा अर्जुन जरा खाली रुसून बसलेला आहे तो युद्ध करीन असा झाला आणि आता थोडी गीता त्याला सांगतो आणि मग आपण युद्ध चालू करूया. त्यामुळे गीता पाठ करायला जर 1 तास पाठ असेल त्याला म्हणायला जर 1 तास लागत असेल तर गीता सांगायला किती वेळ लागला आणि एवढा वेळ युद्ध थांबलं काय. आता एक गोष्ट त्याच्यातली शंका सांगतो तुम्हाला. शंकेचं निरसन असे की गीता ही 1 तास आणि 2 तास सांगायला लागत नाही. गीतेमध्ये 3 प्रकारचे संवाद आहे. एक मुख संवाद, दुसरा वाच्य संवाद आणि तिसरा लिखित संवाद. एक गोष्ट ज्या वेळेला अर्जुन भगवंतांना म्हणाला की माझा रथ सेनोरुभयोर्मध्ये रथम स्थापयामि अथवा दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, त्यावेळेलाच भगवंतांना माहिती होतं की अर्जुन ज्या वेळेला आप्तजनांना आणि स्वजनांना पाहिल त्यावेळेला तो युद्धाला तयार होणार नाही. द्रोणाचार्य असणार आहेत यावेळेला. बाकी इतर वेळेला ज्यांनी संग्रामे हरू जिंकला निवात कवताता ठव फोडीला पण तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाल. इथं मात्र मोहानं कवळणारे जे द्रोणाचार्य जे आवडते गुरु आहेत पितामह आहेत हे पाहिल्यानंतर अर्जुन निश्चितपणे युद्धाला सहजासहजी तयार होणार नाही हे भगवंतांना माहिती होतं. तुम्हाला हे कसं भगवंतांना माहिती. अहो एवढे भगवान आहेत त्यांच्या जवळ असणारा सदोदित असताना मी सांगतो गीता ही सख्याने सांगितलेली सख्याला. कारण अर्जुनाचा भगवान हा मित्रच म्हणून मित्रच आहे. एक गोष्ट मित्रत्वाचा भाव या ठिकाणी सांगण्यात सुद्धा एक मोठं तात्पर्य, घडण्यात सुद्धा एक मोठं तात्पर्य. एक सर्वात गुह्य गोष्ट असेल, गुप्त गोष्ट असेल किंवा एखादं मनातलं काहीतरी गुप्त असेल ते तो एखादा मनुष्य आपल्या मित्राला सांगेल. आईला सांगणार नाही, वडिलाला सांगणार नाही, कोणालाही सांगणार नाही. म्हणजे गुप्त गोष्ट मित्राला सांगितली जाते. म्हणजे गीताही मित्राला सांगितली. जेन सांगे पिता वसुदेवासी, जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. आई वडिलांना सुद्धा सांगितले नाही, बंधू बळीभद्राला सांगितलं पण ते गुह्य अर्जुनाशी बोलत. ते गुह्य अर्जुनाला सांगितलं. आता या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ एवढा मित्र जवळचा एवढा जवळचा आहे हे माहिती नव्हतं अशातली बाजू नाही. आणि आता युद्ध करणार नाही असं भगवंतांना वाटलं, थांबवणार. आणि ज्या वेळेला रथ म्हणून उभा केला आणि मागं खटकन आवाज झाला भगवंतांनी ओळखलं की अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं.
तुम्ही म्हणाल हे कसं कळले? अहो, एक लक्षात ठेवा, एखादा मनुष्य जर आपल्या दारात आला, एखाद्या बँकेचा जर मनुष्य दारात आला, तर आपल्याला सांगावं लागत नाही त्यानं मी तुमचं कर्ज मागायला आलोय म्हणून. एवढं जर आम्ही ओळखू शकतोय, तर भगवंताला एवढं ओळखत नसेल का इथं काय घडणार आहे आणि काय होणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला खटकन आवाज झाल्यानंतर बरोबर शस्त्र ठेवलेले असं ओळखतात. भगवंताने फक्त एक वार रागानं माग मान वळवली. इथं भगवंतांचं कर्मकांड सांगून संपलं. काय सांगतोय लक्षात घ्या. ज्यावेळेला अर्जुनानं भगवंतानं माग वळून बघितलेले ते रागानं चेहरा बघितला ना, त्यामध्ये सगळं लिहिलेलं कर्मकांड होतं. या ठिकाणी हे तुझं योग्य नाही. तू एक शूरवीर आहे, युद्धाच्या ठिकाणी आलेला आहे. तू जे बघून जो आता जो खजील झालेला आहे, जो शस्त्र खाली हळवेपणानं ठेवतोय, हे या ठिकाणी योग्य नाही. हे सांगायला शब्द नको आहे. मी इथं बोलत असताना एखादा मुलगा जर चुळबुळ करायला लागला, समजा मुलगा एखादा, तर मी त्याच्यात नुसतं रागानं बघितलं तर मुलाला ओळखेल की महाराजांना हे माझं खटकतंय, तो उठून निघून जाईल. साध्या या मुलाला जर माझ्या रागानं बोलण्याचं किंवा बघण्याचं नुसतं जर अर्थ कळतोय, तर भगवंताने मागं रागानं वळून बघितल्यानंतर अर्जुनाला का समज नसेल की भगवंतांना काय सांगायचं आहे. स्वधर्मे निधर्म श्रेय परधर्मो भयाव. संपूर्ण कर्मकांड सांगून संपलं. ज्या वेळेला अर्जुनानं ओळखलं भगवंताच्या चेहऱ्यावरून, त्यावेळेला एक विशिष्ट भाव अर्जुनाच्या चेहऱ्यावर आला ओळखल्यानंतर. आणि मग भगवंतानी स्मितहास्य केले. याचा अर्थ ज्ञानयोग सांगून संपला. म्हणजे तुला आता मी काही सांगायचं तेच सांगून संपलं, तुला ते जाणता आले. पण एक गोष्ट मी हास्य केलं, याचा अर्थ पुन्हा भगवंतानी ते चेहरा जो असा केला की तुझ्यावर मी आता काही रागावलेलं नाही, असा प्रेमळ चेहरा ज्यावेळेला भगवंतानी अर्जुनाकडे केला, त्यावेळेला अर्जुनाने नमस्कार केला आणि शस्त्र हातात घेतलं. भक्तियोग सांगून संपला. हा याला मुक संवाद झाला, युद्धाला चालू झाला. आता हा जो आहे काही बोलले नाहीत. हे कोण? हे फक्त झालेलं शब्दामध्ये कोण रचना करीत होतं, याची कॉमेंट्री सांगत होती. अहो, क्रिकेट खेळत असताना खेळाडू बोलत नाही, बॉल बोलत नाही, लीगला गेला का कुठे गेला, फोर आहे का काय हे सांगत असतो दुसरा. तो जो कॉमेंट्री देणारा सांगतो त्याचं शब्दात वर्णन तो करत असतो. आणि त्याचं शेत चाललेलं शब्दात वर्णन कोण करतो आहे? संजय धृतराष्ट्राला सांगतोय. इथं वाच्य संवाद चालू आहे. त्याच वेळेला हा वाच्य संवाद पण होऊन गेला आणि भगवंतांचा मुख संवाद पण होऊन गेला. हे दोन संवाद गेले असते, निघून गेले असते, तर आपण या ठिकाणी प्रवचन देऊ शकलो नसतो. पण जो वाच्य संवाद होऊन गेला, जो त्यांच्यामध्ये झाला, तो व्यासाने लिखित केला आणि ते श्लोकामध्ये गीता आलेली आहे. याला म्हणतात लिखित संवाद. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते भगवंतांचा आमच्यावर उपकार नाही, संजयाचा आमच्यावर उपकार नाही, म्हणून व्यासांचा हा थोरू आम्हा झाला उपकार. ज्ञानेश्वर माऊलींची ओळ आहे. म्हणून व्यासांचा उपकार तुम्हा आम्हावर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला गीता सांगतोय, माझ्या अंगावर काटे उभा राहतात. एवढे गीतेचं महात्म्य, व्यासाने एवढे मोठे आपल्यावर उपकार करून ठेवले आहेत. आणि म्हणून म्हणतात की गीता तासभर सांगितली का? हो. 2 तास सांगितली, तेवढा वेळ होता का? एवढा वेळ लागतो का? साधा आम्ही ओळखू शकतो एखाद्याचं मनोगत. भगवान श्री अर्जुनाचं आणि अर्जुन भगवंताचं मनोगत ओळखत नाहीत. एवढी हीन बुद्धी होती, एवढी हीन वृत्ती होती त्यांची, एवढी संकुचित बुद्धी होती. विकास होता बुद्धीचा. अर्जुन पण साध्या बुद्धीचा नव्हता, त्याचा अंतःकरण पण विकास होता त्यांच्या अंतःकरणात होतो. असो, या दृष्टिकोनातून मी सांगितलं की सांगितली होती का आपण असा हो भगवान. आणि तो म्हणतोय की मला शरण द्या. मामेव ए प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. जे मला शरण येतात ते माझी माया तोडून. मला शरण म्हणजे कुणाला शरण या? याचा अर्थ एकमेव अद्वितीयम ब्रह्म जे आहे, परम भाव जो भगवंताचा आहे, त्याला शरण या, बाकी कुणालाही शरण येऊ नका. याचा अर्थ भगवंतांनी सांगितलेला आहे, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सर्व धर्मांना, सर्व संप्रदायांना, सगळ्यांना सोडून दे. एकमेवाद्वितीयम जो मी आहे त्यामध्ये एकाला तू शरण घे. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मला एकाला फक्त तू शरण घे.
आता एक गोष्ट, काही संप्रदायाचा विषय आला म्हणून मी बोलतो. मी एका ठिकाणी असं गेलो, प्रवचन चालू व्हायची वेळ होती. मी बसलो होतो एका गृहस्थांच्या घरी आणि प्रवचन मंडपात जायचं आता. त्यावेळेला एक जण त्यातला आला आणि मला म्हटलं की महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारा म्हणून. प्रवचनाच्या आधी तुम्ही विजारीवर प्रवचन करणार? प्रश्न बघा काय प्रश्न होता. तुम्ही विजारीवर, कारण आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये असं आहे की धोतर असावं आणि शर्टाचं काही ड्रेफरी आहे जरूर, तर तुम्ही विजारीवर प्रवचन करणार? तर म्हटले हो, काही चालणार नाही. नसेल चालत तर धोत्रावर सुद्धा चालणार मला, म्हणजे धोतर जरी आणलं तरी सुद्धा नेसू आपण आणि प्रवचन करू, तुम्हाला चालणार नसेल तर. नाही म्हटलं मी, आम्हाला जरा थोडंसं असं वाटलं म्हणून म्हटलं. प्रवचनला बसलो आणि प्रवचन चालू आणि सांगितलं की मला इथं एका माणसानं असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा उलगडा करून मी प्रवचनाला सुरुवात करतो. आणि तो प्रश्न उकल केला. मला विचारलं काय की तुम्ही विजारीवर प्रवचन करणार? अरे मी विजारीवर पण प्रवचन करणार नाही आणि धोत्रावर पण प्रवचन करणार नाही. मग मी गीतेवर प्रवचन करणार. त्याच्याही पुढे मी सांगतो तुम्हाला, मी विजारीवर पण करतो प्रवचन आणि धोत्रावर पण करतो. आता मात्र आश्चर्यचकित झाली बरं का. आधी करणार नाही म्हटलं, तुम्ही विजारीवर पण करतो आणि धोत्रावर पण करतो. विजारी ही द्वैतातून अद्वैताकडे अद्वैतवाद सांगते आणि धोतर हे केवळ अद्वैतवाद सांगते. पण दोन्हीवर मी प्रवचन, द्वैतातून अद्वैताकडे जाणारं प्रवचन आहे. म्हणजे विजार ही खाली दोन आहेत आणि वरती एक आहे, द्वैतातून अद्वैताकडे. यावरही मी प्रवचन, म्हणजे विजारीवरही पण करतो. आणि धोतर हे काय, अद्वैत आहे, ज्याला कोणताही आकार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल त्याच्यावर मी प्रवचन करतो. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय फुलला ती वरद असो विषय असाला काला. भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं मिळेल. सर्व धर्मांना, उपधर्मांना, संप्रदायांना द्या फेकून. जी कुंपणं आम्ही फेकायला निघालो आणि नवीन आम्ही जर कुंपणं निर्माण करायला लागलो तर त्या एकाला पण शरण कदापि येऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की मामेव हे प्रपद्धन्ते मायामेतां तरन्. जे अशा मलाच शरण येतात ती माझी माया तळून जातात. जे मला शरण येतात, म्हणून ह्या विषयामध्ये चूक आहे असं न मानता भगवंत जो एकमेव अद्वितीयम, जो निर्गुण निराकार स्वरूपानं जो आहे त्याच्यामध्ये विलीन होणं म्हणजे खऱ्या अर्थानं उपासना भगवंतांची आहे. हे भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं. आपल्याला विषयाविना सुख व्हायला पाहिजे, तर त्याचं सुख आपण घेऊ. तुम्ही म्हणाल विषयाविना कसं सुख? विषयाविना सुख, झोपेत सुद्धा आपण कोणतेही विषय नसताना सुख घेतोच. म्हणजे आहेत सुखाचे प्रकार, विषयाविना सुद्धा सुख असतं. सगळे विषय पाहिजेत. कुठलेही विषय नसताना झोपल्यानंतर कोणतेही विषय नाही तरी सुद्धा सुख आहे ना, असू शकते. असं आहे. एका माणसानं आपल्या बंगल्यावर असं गेट होतं यांच्यासारखं आणि तिथं बोर्ड लिहिला होता, कुत्र्यापासून सावध राहा. माणसं विचारायची, मग या आत गेट उघडायचं आणि यायचं. विचारून आत येणं, कारण कुत्रं चावल्यानंतर काय. बरेच दिवस गेल्यानंतर असा एक माझ्यासारखा मनुष्य होता, कुत्र्यापासून सावध राहा म्हटल्यानंतर आत गेल्यानंतर म्हणलं कुत्रं बघायचं आहे तुमचं म्हणजे. तर तो म्हणला कुत्रं आमचं नाही. अहो त्याला कुठे आणि सांभाळत बसतात, त्याला भाकरी वगैरे दूध वगैरे द्यायला. कुत्र्याचं काम पाठी करते ना, कुत्रा तेच करणार. माणसं विचारून येतात, काम झालं कुठलं तरी चावलं तर कुत्र्या आणि ते आणि भांडण नको. कुत्र्याविना काम होऊ शकतं, मग विषयाविना का काम आपलं होऊ नये? याचा अर्थ विषयाविना सुद्धा आपलं काम निश्चितपणे होऊ शकते. आणि म्हणून तात्पर्य सांगायचं आहे, कोणतेही विषय नसताना सुद्धा आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभव घेता येतो, हे अगदी निश्चित आहे. म्हणजे विश्व जे आहे आपल्याला सोनं नाणं पैसे अमकं तमकं याच्यात फक्त समाधान वाटायला, पण त्याच्यामध्ये समाधान अजिबात नाही. त्याच्या विना सुख आपण घेऊ शकतो. एका माणसाला सोन्याची वीट सापडली, गरीब होता म्हणून, शेतकरी होता. त्यानं काय केलं, आपल्या शेतामध्ये पुरून ठेवली. गरीब होता, पुरून ठेवली, वीट सापडली सोने. पुरून ठेवल्यानंतर दररोज एक काम करायचं होतं. काय करायचं, सकाळी जाणे, खोलून बघणे,
आहे का? कशाचा आवाज येतो? ते गवत काढायला होतं. ते नेमके आत्ताच आले. ते जास्त झालं ना. गवत काढायला नाही मा 1-5 मिनिटात संपते. हां बरं असू दे. इथे नाही ऐकू. हां तर त्या वीट जे होती ती वीट ठेवली आणि दररोज तो काय काम करायचा, ती वीट खोलायची. त्यांना कोणतरी बोलता काय होय दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. त्यांना एक अर्धा तास थांबा म्हणून आणि शेतामध्ये तो काय करायचा, वीट ठेवली त्यानं आणि ठेवायची आणि दररोज काय काम करायचं ते खोलून बघायची त्या ठिकाणी आहे का, एवढंच तो काम करायचा. आता दररोज जात असताना शेजारी एक शेतकरी होता. तो शेजारी शेतकरी काय बघायला की हा दररोज येतोय आणि एकाच जागी नुसता खोलतोय आणि घरी जातोय, हे काय आहे. मग त्याच्या एकदा लक्षात आलं की काय आहे ते आपण बघायचं. म्हणून एका दिवशी हा जो खोलून आणि झाकून गेला, घरी गेला आणि घरी गेल्यानंतर परत हा जो शेतकरी तो आपल्या शेतामध्ये काम करत होता आणि फक्त नजर होती की कोणत्या ठिकाणी त्यानं ते काय केलं, तो काय करायला लागला हे बघायला लागला होता. आणि बघितल्यानंतर तो गेला निघून. गेल्यानंतर तो शेजारचा शेतकरी आला आणि आल्यानंतर बघितलं तर काय होतं, सोन्याची वीट होती. आणि ती वीट त्याने घेतली. जवळच मातीच्या विटेचा कारखाना होता. त्याने एक मातीची वीट आणली पण त्याच्यामुळे अवघी 5-6 वर्ष याचं चाललेलं होतं. मग ते ठेवली मातीची वीट. आता दुसऱ्या दिवशी हा पण शेतकरी आपल्या शेताकडे, शेजारचा शेतकरी तो पण आपल्याकडे कामावर आला. कारण आपल्यावर काही येऊ नये म्हणून आपण मी काम करतोय असं वाटायसाठी आला. आता हा आला जो बघायला येणार होता तो आला. त्यानं त्या जागेला खोलून बघितलं तर वीट सोन्याची नव्हती, वीट मातीची कोणीतरी ठेवली आणि चोरून नेली वीट. म्हणल्यानंतर असा आक्रोश केला त्यांनी की 7-8 वर्ष त्यानं जपली होती ती आणि इतकी कोणी नेली चोरून म्हणल्यानंतर त्याला अतिशय वाईट वाटलं आणि तो इतका आक्रोश करायला लागला. तो शेजारी आला. अरे काय झालं, ज्याने नेली होती तो आला. म्हणलं काय झालं, अरे असंच झालं. म्हटलं आता सांगणं भाग पडलं. म्हणलं आतापर्यंत सांगितलं नाही मी पण सांगणं भाग आहे. म्हटलं इथं मी सोन्याची वीट मला मिळाली होती आणि ती इथं ठेवली होती आणि कुणी काल माझी वीट चोरून नेली आणि इथं मातीची वीट ठेवून गेलं. किती अवघड झालं म्हटलं. आणि इतका रडायला. तो रडू नको म्हणला, थांब. दररोज तू काय करत होतास म्हणला, खोलायची आणि बघायची. अरे बघायचीच नुसती वीट असेल तर सोन्याची बघितली काय आणि मातीची बघितली काय, खर्चायची काही नाही. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे खर्चायची होती का, एवढा गरीब होता त्याने काही खर्चली होती का, नाही खर्चली. मग खर्चायची नव्हतीच. त्यामुळे बघायचीच वीट असेल तर सोन्याची बघितली काय आणि मातीची बघितली काय फरक पडणार आहे का, काहीच फरक पडणार. तर 17 दृष्टिकोनातून विषय जे आहे ते अमका आहे तमका आहे, आपण बघायचंच आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा दुसरं काय आपल्याला त्याच्यामधून घ्यायचं नाही. तर सगळ्याचा उपभोग आपण घेऊ शकेन का. डोंगर आहे, 50 एकर 100 एकर जमीन पाहिजे, सगळ्यांचा उपभोग आपण घेऊ शकू. मी तुम्हाला परवा सांगितलं का महाबळेश्वरमध्ये एक बंगला, पन्हाळ्याला एक बंगला, कोल्हापूरला एक बंगला, ते सगळे बंगले आपण उपभोग करू शकतो. एका बंगल्यामध्ये 10-15 खोल्या. त्या खोलीत झोपायचं म्हटलं तर एका खोलीत आपण झोपणार. एका जरी खोलीत झोपलो तरी सुद्धा एका कोपऱ्यात झोपणार का, त्या सगळ्या खोलीचा अनुभव घ्यायला रात्रभर आपण गडावर लोळू का, काय अनुभव घेणार, घेऊ शकत नाही. त्याचा अर्थ की त्या पद्धतीने विषया विना सुद्धा आपल्याला सुखाची जी प्राप्ती आहे ती सुखाची प्राप्ती होऊ शकते. एक गोष्ट, सगळेजण आपण भगवंतांची उपासना करत असतो. कोणीही याच्यामध्ये नाही की भगवंताची ज्यानं आज पण उपासना केली नाही, भगवंतावर प्रेम केलं नाही. मग तुम्हाला काल तुम्हाला परवा म्हणलं की प्रत्येक जण भगवंताचं दुःख मागतो, पण आम्ही म्हणतो आम्ही सुख मागतो. पण प्रत्येक मनुष्य भगवंतावरच नवे नवे आता सांगितलं त्याच भगवंतावर प्रेम करतो. परंतु माया अशी आहे, प्रेम भगवंतावरच करतोय परंतु प्रेम भगवंतावर करतोय याची जाण नाही, म्हणून ते व्यर्थ आहे. प्रेम मात्र भगवंतावरच करतोय. कोणीही म्हणतो तुम्ही सुद्धा प्रेम भगवंतावरच करता. तुम्हाला एक समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्याची पत्नी आहे, सुंदर पत्नी आहे, तिच्यावर त्याचं प्रेम असतं. त्याला म्हटलं की तुझं जे प्रेम पत्नीवर आहे ते तिच्या शरीरावर आहे का आत्म्यावर आहे. आता याचं उत्तर तो काय देणार, आत्म्यावर म्हणेल. तो म्हणजे माझं शरीरावर प्रेम आहे. आता समजा काही दिवसाने काही महिन्याने समजा ती पत्नी वारल्यानंतर तो ओक्साबोक्षी रडायला आणि माझ्यासारखा एखादा मनुष्य आला, त्याला म्हणणार का रडतोस, म्हटलं अशी पत्नी वारली ही जाय. तुझं प्रेम हे शरीरावर होतं का आत्म्यावर.
तर शरीरावर, पण शरीर आहेच ना. प्रेम कशा आत्म्यावर तर नव्हतं, गेले काय, आत्मा गेला, बरोबर, पण आपलं प्रेमच नव्हतं ना आत्म्यावर. तुम्ही काय म्हणता की माझं प्रेम शरीरावर आहे, आत्म्यावर नाही, असं तुम्हाला वाटतं. शरीरावर प्रेम आहे, आत्म्यावर प्रेम कोण म्हणते, म्हणत नाही. पण आत्मा गेल्यानंतर शरीर आहे ना, मग आपलं रडायचं काय काम होतं का, काहीच काम नाही. याचा अर्थ प्रेमच आपलं कुणावर होतं, आत्म्यावर होतं, कारण तो गेला म्हणून रडलो. पण हे आत्म्यावर प्रेम, त्या परमात्म्यावर प्रेम सर्वांचं आहे, परंतु आपण मात्र त्याची जाण आपल्याला नाही. म्हणून भगवान म्हणतात दैवहीशा गुणमयी मम माया दुरित्यया मामे वयी प्रपद्यंती. म्हणून मलाच जे शरण येतात तेच माझी माया तळून जातात. पण शरण आपण भगवंताचंच पूजन भजन चिंतन आपण भगवंताचंच करतोय, प्रेम त्याच्यावरच आहे, पण आपल्याला ते भान नाही, यालाच माया म्हणतात. म्हणून सर्व शास्त्र तुम्हाला सांगतं की अरे तेच तू आहेस, तू आहेस तेच तू आहेस. एक गोष्ट तेच तू आहेस असं म्हणतात तत्त्वमसी. हे सगळं शास्त्र गीता कशासाठी सांगते, अरे तेच तू आहेस, हे फक्त जाण म्हणजे भगवंताला त्या आपण शरण गेलो किंवा भगवंताचं खरं पूजन तेच आहे. तुम्ही म्हणाल शास्त्र सगळी सांगते तत्त्वमसी, लगेच मी कसा होईल, मी ब्रह्म आहे, असं होणं एवढं सोपं आहे. ते काय हिप्नॉटिझम करणारी व्यक्ती असते. ती व्यक्ती एखाद्या मुलावर हिप्नॉटिझमचा प्रयोग करते. त्या मुलाला काय म्हणते, मी प्रयोग बघितला बरं कसा आहे. त्या मुलाला काय म्हणते की तू लाकूड आहेस. त्याला म्हणतो तू लाकूड आहेस, तू लाकूड आहेस. मग त्याला वाटतं आपण लाकूड आहोत. मग लाकूड कसं कडक असते, त्यामुळे तो कडक होतो. त्यानंतर तो काय करतो, एका बाजूला खुर्ची, दुसऱ्या, तुम्ही बघितला असेल हा प्रयोग, एका बाजूला खुर्ची दुसऱ्या बाजूला खुर्ची ठेवतात. एका बाजू त्याला उचलून पाय एका टोकावर खुर्चीच्या आणि डोकं एका टोकावर, आणि तो इतका कडक राहतो, खाली वाकत नाही. नवे नवे त्याच्यावर एखादा मुलगा उभा करतात तरी वाकत नाही, एवढा तो कडक होतो. म्हणजे हा प्रयोग बघितलेला आहे बरं का. आता एक गोष्ट, जर हिप्नॉटिझर एखाद्या व्यक्तीला तू लाकूड आहेस म्हटल्यानंतर लाकडाचे गुणधर्म आपल्यात अवतरू शकतो, तर शास्त्रानं तुम्हाला तुम्ही ब्रह्म आहात म्हटल्यानंतर ब्रह्माचे गुणधर्म तुमच्यात काय येऊ नयेत. शास्त्र हेच हिप्नॉटिझम तुमच्यावर करतो. तत्त्वमसी तत्त्वमसी तत्त्वमसी, आणि मग हा म्हणतो होय अहम ब्रह्मास्मी, होय मी ब्रह्म आहे. झाले काम. तुम्ही म्हणाल बरोबर आहे. मग तत्त्वमसी अहम ब्रह्म आम्ही ऐकलेत की, कुठं शंका आलीच की, आता शंका ही आहेच आपली. शास्त्र म्हणताय की तत्त्वमसी, मग मी कुठे अहम ब्रह्मास्मी झालो. आणि मग ही शास्त्र सांगायचं काय कारण आहे. नुसतं सांगितलं असतं अरे तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म. हिप्नॉटिझर काय करतो, दुसरं काय सांगत नाही. दुसरं काय सांगतो का तो, नाही, तत्त्व म्हणजे तू लाकूड आहेस, तू लाकूड आहेस म्हणतो. तसं याने दुसरे शास्त्र काही न डोक्यात भरवता तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस नुसतं जर म्हणत राहिलं तर मी का होऊ नये. होत आहे का तसं, होत नाही. याच्या पाठीमाग काहीतरी अर्थ आहे, का सांगतो याचा शंका आहे. एक गोष्ट, ज्या मुलाला लाकूड म्हणजे काही माहिती नाही असा एखादा मुलगा उभा करायचा. लाकूड कसलं असते, त्याचा गुणधर्म कसला असतोय, कल्पना करायची फक्त, की त्याला लाकूड म्हणजे काही माहिती नाही. त्याला सांगितलं तू लाकूड आहेस, तू लाकूड आहेस, कडक होईल का, होऊ शकत नाही. म्हणून संपूर्ण लाकडाचे गुणधर्म आधी माहिती असावी लागतात, आणि मग कुणीतरी आपल्यावर प्रक्षेपित केलं ते की तू लाकूड आहेस, मग तो होऊ शकतो. तसे ब्रह्माचे गुणधर्म आम्हाला माहिती पाहिजेत, म्हणजे सगळे ब्रह्माचे गुणधर्म आपल्याला सांगितले जातात. आणि मग ज्या वेळेला शब्द येतो तत्त्वमसी, अरे तेच तू आहे, होय मी ब्रह्म आहे. गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजेत ना, ब्रह्म कसा असते ते, आणि मी होऊ कसा मग, कारण लाकूडच माहित नाही, मी लाकूड होऊ कसा, होता येईल का, होता येणार नाही. म्हणून ब्रह्माचे गुणधर्म आहेत ते होऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की कल्पनेनं तुम्ही सुद्धा होऊ शकता. जर गुणधर्म माहिती असेल, हिप्नॉटिझम राहून दे, स्वसंमोहन, हे परसंमोहन सोडा, स्वसंमोहन सुद्धा करू शकतो, मी ब्रह्म आहे. याचा अर्थ सुरुवातीला तुम्ही कल्पनेनं फक्त म्हणा, जे काही गुणधर्म आहेत त्या कल्पनेनं फक्त तिथं जावं, आणि कल्पनेनं तसं गेला तर ती कल्पना साकार होऊ शकेल. एक गोष्ट विश्व कल्पनेने निर्माण होऊ शकते, माया कल्पनेनं निर्माण होऊ शकते,
तर ब्रह्मात आपण कल्पनेनं का जाऊ शकणार नाही? निश्चितपणे तिथपर्यंत जाता येईल. कारण विश्व हे सुद्धा कल्पनेनं निर्माण झालं. जसं भूमितीत ना आधी जो काही प्रयोग सिद्ध करायचा ना ते गृहीत धरलं जातं. हा 90 अंशाचा कोणही सिद्ध करा म्हणल्यानंतर आधी आपण काय म्हणतो, गृहीत धरू हा 90 अंशाचा कोण, मग स्टेप केल्या जातात आणि मग 90 अंशाचा कोणही सिद्ध होऊ शकतो. तसं त्याच पद्धतीनं अहम ब्रह्मास्मी जे आहे ती जर नुसती कल्पना करून आपण त्याच्या अनुषंगाने जर चिंतन केलं तरी सुद्धा आपण ब्रह्म होऊ शकतो. तात्पर्य, आशा भगवंताला आपण शरण घ्या. दैवीशा गुणमयी मम माया दुरित्यया मामे वही प्रपद्यंते मायामेतां तरन्ते. जे मला शरण येतात, एक असा तो भगवान कुठे आहे त्याचा शोध आपण घ्यायला लागलो. तो भगवान आला कुठून, तिथं त्याचा शोध आपण घेऊ म्हणजे तिथं जाता येईल. हा निर्गुण निराकार असणारा परमात्मा आला तरी कसा बघू आपण, म्हणजे आपण हा तिसरा मुद्दा. मग तिथं आपल्याला त्या मार्गाने जाता येईल. एक गोष्ट, जेवढा पहिली निर्मिती, पहिली माया जर निर्माण झाली, पहिलं तत्व जर निर्माण झालं तर आकाश तत्व निर्माण झालं. भगवंतानं पहिलं आपलं स्थान सोडलं, कारण आला बघू आता अधिक कुठून, म्हणजे मग आपण तिथं जायचं बघू. तर तेवढा पहिलं तत्व जर निर्माण झालं तर आकाश तत्व निर्माण झालं. आणि आकाश तत्वाचा गुणधर्म शब्द निर्माण झाला. पृथ्वी आप तेज वायू आकाश शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंचतत्वानी, पंचतत्वांची 5 विषय अशा पद्धतीने गुण हे निर्माण झाले. आकाशात शब्द निर्माण झाला आकाश तत्वात. आणि मग आकाश तत्वापासून वायू तत्व, वायू तत्वापासून तेज तत्व, तेज तत्वापासून जलतत्व, जलतत्वापासून पृथ्वी तत्व. मग हे सगळं ब्रह्मांड आहे. तसं शब्द स्पर्श रूप रस आणि पृथ्वीपर्यंत आल्यानंतर गंध, म्हणजे शब्दापासून निर्मिती आणि आकाश तत्वापासून निर्मिती झाली. आता शब्दापासून आपण आलो. एक गोष्ट, त्याच शब्दानं, त्याच आकाश तत्वानं आपण पृथ्वी तत्वातून आकाश तत्वापर्यंत जाऊ शकू. शब्द तत्वानं काय ना, रामकृष्णारी शब्द घेतला समजा, एखादा शब्द आहे, शब्द जर म्हणत गेला तर तो शब्द सुरुवातीला वैखरी वाणीत असेल, स्थूल वाणीत ज्याला म्हणतात. आणि तो शब्द म्हणत म्हणत राहिला तर मध्यमामध्ये, तसंच म्हणत जर गेला तर तो पश्चंतीमध्ये येईल. आणि तसंच जर म्हणत गेला, प्रॅक्टिस केलं तर तो परामध्ये येऊ शकेल. आणि त्याच्याही पुढे गेला तर शब्दाच्या पलीकडे, आकाश तत्वाच्या पलीकडे आपण जाऊ. म्हणजे शब्दानं सुद्धा जेथून आलो तिथं परत आपल्याला जाता येईल. सगळं जग हे पृथ्वी तत्व सुद्धा विलीन आकाश तत्वात होतं आणि आकाश तत्वातून परमतत्वात जातं. त्यामुळे शब्दानं सुद्धा आपण तिथंपर्यंत, मग सांगितलं की त्या तत्त्वमसी या बोधानं सुद्धा आपण जाऊ शकतो, आकाश तत्वात जाऊ शकतो. कसं तर पृथ्वी तत्वानं कसं जाता येतं शब्दानं सांगितलं. कारण शब्द निर्मिती आता तर नाभी कमलातून कशाबद्दल आपला जन्म झाला, ब्रह्मदेवाचा नाभी, सृष्टी निर्माण करत्याचा जन्म नाभी कमलातून झाला. अहो सर्व आपल्या नाभी कमलातच सेंटर आहे. नाभी कमलामध्ये सगळं डोळ्याचं कानाचं सगळ्याचं सेंटर कुठं आहे, तिथूनच सगळे हे आहे. या नाभी कमलामध्ये जन्म तिथून झालं. तसंच परापश्चंती मध्यमा वैखरीमधून परत जर गेलो तर आपण पुन्हा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. तसं या तत्वानं सुद्धा जाता येतं. त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आणि आनंदमय कोशाच्याही पलीकडे आपणाला आधी शरीर विसरायचं, प्राण विसरतो, हे सगळं विसरता येतं. प्राण सुद्धा विसरतो. प्राण म्हणजे मी नव्हे, शरीर म्हणजे मी नव्हे. उदाहरण दाखल सांगतो आपल्याला पुढे घ्यायचा. जसे एखादी पाल मारली समजा तर ती शेपूट तोडते. शेपूट तोडल्यानंतर पाल निघून जाते, पण शेपूट तिथं वळवळत असते. अन्नमय कोश तिथं आहे, प्राणमय कोश तिथं आहे, परंतु तिथं पाल ती नसते. म्हणजे अन्नमय कोशाच्याही पलीकडे, प्राणमय कोशाच्याही पलीकडे, त्याच्याही पलीकडे जाता येतं. हे अन्नमय कोशाच्या पलीकडे जाता येणार. आपला प्राणमय कोश, प्राणमय कोशाच्या मनोमय कोश, मनोमय कोशापेक्षा विज्ञानमय कोश, विज्ञानमय कोशापेक्षा आनंदमय कोशातून आपण पलीकडे जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण प्रवास करू शकतो निश्चितपणे. एक महत्त्वाचं सांगितलं की तो कुठे आहे. आता जे चाललंय बघायचं का की तो कुठे आहे आणि त्याचा शोध आपण, त्याला आपण शरण यायचं. म्हणजे तरी कसं शरण यायचं, आपण शरण यायला पाहिजे तिथं, बरोबर आहे. एक त्याचा गुणधर्म कुणीकडे आणि आपला गुणधर्म कुणीकडे. तो निर्गुण निराकार, पण आपल्याकडे मात्र कितीतरी गुणधर्म आहेत. याचा आपल्याला आता एवढे सगळे गुणधर्म सोडायचे, एवढे गुणधर्म सोडून आपण त्या निर्गुण निराकारात जाऊ शकतोय.
प्रश्न एक उत्पन्न होतो की निर्गुण निराकार असणारं तत्व इतकं सगुण साकार म्हणजे डायरेक्टली विरोधात गुणधर्म असणार ते त्याच्यापासून निर्मितीच कशी झाली. कारण कुठलाही गुणधर्म याचा भगवंताचा या ठिकाणी आपल्याकडे आहे का? कुठलाही नाही. ते तत्व निर्गुण निराकार आहे पण त्याचा कुठलाही गुणधर्म इथं नाही आहे. पण कुठलाही गुणधर्म नसताना कुठलाही पदार्थ तयार होऊ शकतो. एक गोष्ट साखर जी आहे, साखर, ती साखर ही H2O याला म्हणतात, म्हणजे पाणी आणि कार्बन, C6H12O6 ग्लुकोज, दोन भाग पाण्याचे आणि एक भाग कार्बनचा, याच्या संयुगाने आपल्याला साखर निर्माण होते. पण पाणी आणि कोळसा आपण जर एकत्र कालवलं तर त्याचा साखर तयार होईल? होत नाही. कोळशाचा गुणधर्म कुणीकडे, पाण्याचा गुणधर्म कुणीकडे आणि साखरेचा गुणधर्म कुणीकडे. होऊ शकते, करता येतात विघटन, पण जोडता येतात का? त्याचं संयोग करता येईल? साखर तव्यात ठेवायची, खालून अग्नी लावायचा, पाणी तेवढं काढून घेतलं तर राहणार काय? कोळसा. राहतोय का नाही बघा, कोळसा राहणार. आता कोळसा आणि पाण्याची जर साखर, कोळशाचा गुणधर्म कुणीकडे, पाण्याचा गुणधर्म कुणीकडे आणि साखरेचा गुणधर्म कुणीकडे. याचा अर्थ निर्गुण निराकार असणारा त्याचे गुणधर्म ह्यात येतीलच असं नाही आहे. कारण का? हे सर्व माया स्वरूप आहे. म्हणता येईल ईशा गुणमयी मम माया दुरित्य मामे वही प्रपद्यंती माया मी ताम तरंती. असा तो परमात्मा आहे. परमात्म्याचं स्वरूप सांगायचं का चाललंय? आपल्याला शरण यायचं म्हणजे कसं शरण यायचं हेच आपल्याला असा शरण येऊ. शरण कसं येणार? प्रार्थना करू. इथं का सांगतात? माया मेताम तरंती, ते कोण? मामे वय प्रपंच, मलाच. हा च शब्द म्हणून महत्वाचा आहे. मलाच जे शरण येतात तेही माझी माया तोडून जातात. हा जो मलाच म्हणतोय ना त्याचा शोध आपण घेत आहोत. एक मी तुम्हाला सांगितलं की ही तत्व तयार होत आली. तत्व सुद्धा पाठीमागे तशी जाऊ शकतात. आपण जसं देहानं कोश फाडून जातो हेच सोडा. तुम्हाला एक उदाहरण देतो. धूमकेतू असतो, उल्कापात ज्याला म्हणतात. धूमकेतू सोडा, उल्कापातच्या वेळेला काय होतं की जो तारा असतो तो तारा निखळतो. कुठेतरी ब्रह्मांडात गुरुत्वाकर्षणाचा रोग जास्त होतो आणि तिकडे तो निघून जातो, गतीने जातो. ज्यावेळेला तो गतीने जात असतो त्यावेळेला गतीमुळं दगडधोंडे असतात, पृथ्वी तत्व असतं ते. त्यावेळेला सुरुवातीला त्याचं कशात रूपांतर होतं? द्रवात रूपांतर होतं. पृथ्वी तत्वाचं जलतत्वात रूपांतर होतं, द्रवरूपात रूपांतर होतं. आता त्याच्याही पुढे गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे अग्नितत्वात होतं. ज्यावेळेला अग्नितत्वात होतं त्यावेळेला आपल्याला दिसतं. अग्नितत्वात होतं त्यावेळेला आपल्याला दिसतं. तिथून पुढच्या कोणत्या त्याही पेक्षा गती जर पुढे लागली तर ते पुन्हा वायुतत्वात रूपांतर होतं. आता आपल्याला दिसायचं बंद होतं. आणि वायुतत्वातून पुढे गेल्यानंतर आकाश तत्वात. याचा अर्थच असा आहे पुन्हा ते अनंत. तसं त्याच पद्धतीने पृथ्वी तत्वाहून सुद्धा आपल्याला अनंतात विलीन होता येते, जाता येते. दुसरी गोष्ट हा एक मार्ग. दुसरे अनेक मार्ग, त्याच्यापेक्षा 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाचा मार्ग सांगितला. त्या पद्धतीने आपण त्याचा शोध कसा घेत आहोत तो जो म्हणतो ना त्याच्यापर्यंत आपण कसं जाऊ. कुंडली जागृत होऊन ब्रह्मराध्यान हा पर्याय आहे आपण म्हणतो. काहींचे पर्याय हे मी तुम्हाला सांगितलं असा पर्याय आहे भगवंताचं भजन करणं, अमक करणं आपण म्हणतो ना, किंवा शरणागती पत्करणं. पण तो एक पर्याय आहे की. पण एक ते सुद्धा तत्व काय आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे. त्याच्या आधी मी एक सांगतो की जसं तुम्ही म्हणाल की हे सगळं आहे बरं, ध्यानाचा तो विषय थोडक्यात घेऊन मी एक सांगतो की तो कसं ध्यान होतं. सगळ्या गोष्टी हेच व्हायला पाहिजे बरं का. तुम्ही भक्तियोग करा किंवा हा योग करा किंवा काही करा, फलाशक्ती असते, सगळ्यामध्ये ही प्रक्रिया मात्र व्हायलाच पाहिजे. कुंडलिनीची शक्ती ब्रह्मांडात जाऊन मिलन झाल्या विना मग कोणत्याही होऊ दे. मग तुम्ही म्हणाल संत साधू संत जे आहेत, तुकाराम महाराज म्हणा किंवा तुका महार म्हणा, हे कुठे असे साधनेला वगैरे बसले असं काय आहे का? कोणी साधवतं तपादी साधन, कोणी साधवतं गोरांजने. आम्ही नवदो तया वाटा, आम्ही नाचू पंढरी जोटा. तुकाराम महाराज तुम्ही काय ध्यान लावा, हे असं करा तसं करा, आम्ही नवदो तया वाटा. मग तुम्ही काय करणार? आम्ही नाचू पंढरी जोड. तुम्ही बसता तरी पण आम्ही नाचणार. नाचणार नाही तुम्ही खोलीत तर नाचाल, आम्ही चवाट्यावर नाचणार.
ते काय म्हणतात, कोणी करोत तपादी साधन, कोणी साधवत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा. मग आम्ही नाचू पण पंढरी चोहोटा, याचा अर्थ चव्हाट्यावर नाचणार. आता हे कुठं मग हे कुठं काय सांगायचं, शेवटी तत्व हे मलाच म्हणलेलं आहे. कुणीकडून शब्द तेवढ्यासाठी झाला. मग हे कुणीकडून आलं तरी मलाच शरण यायला पाहिजे, हे भगवंतांनी इथं सांगितलं. आता तिकडून हा मलाच म्हणतोय तिथं येते का बघायला पाहिजे. 6व्या अध्यायाचं एक वैशिष्ट्य, लोकांचा किंवा तुमचा वाचण्याच्या वेळेला काही लोकांचा भ्रम झालेला आहे की 6वा अध्याय म्हणजे असं एका ठिकाणी बसणं, ध्यान लावणं, कुंडणी जागृत करून ब्रह्मरंध्रापर्यंत नेणं, हा एकमेव उद्देश 6व्या अध्यायाचा आहे. पण गोष्ट अशी नाही. गृहस्थाश्रमी असणाऱ्या भगवंतानं गृहस्थाश्रमी असणाऱ्या अर्जुनाला सगळी गीता सांगितली सुद्धा आणि सांगून सुद्धा अर्जुन असा बसला नाही. तात्पर्य असो, त्याच्यातून ज्याच्या त्याच्या अनुषंगाने जो तो मार्ग थोडासा बदलान आहे. आणि हा भ्रम होईल म्हणून भगवंतांनी सुरुवातीला सांगून ठेवलं 6वा अध्याय चालू करताना. कारण का मध्यंतरी कुठेतरी सांगितल्यानंतर घोटाळा होईल म्हणून चालू करताना तुला एक गोष्ट सांगून ठेवतो. कुठले तरी म्हणतात नाही का, आधी हे लक्षात ठेवून मग चालू ठेवू अध्याय. काय चालू ठेवू, 7 श्लोक अध्याय 18 लेख, परी देव बोलले एक दुजे नाही. देव एकच बोलले, दुजे बोललेले नाही. 700 श्लोकामध्ये मला सुद्धा 6व्या अध्यायामध्ये तुला हेच सांगायचं आहे. कोणते सांगायचं आहे. आता भगवंताला एक वेळा अर्जुनानं शंका विचारली, भगवंता हे असलं सगळं इतकं सांगण्यापेक्षा काहीतरी साधं सोपं आणि मला काहीतरी अनुकरणीय करण्यासारखं असं काहीतरी सांग. असा एक प्रश्न विचारला. तुमच्या आमच्या वकीलपत्र घेऊन अर्जुनाने भगवंताला विचारलं. भगवंताचा प्रश्न सुद्धा असा आहे, बरं, औषध तरी द्यावे, रोगाते तरी जिनावे, अतिरुच्य व्हावे मधुर जायचे, असा तुमचं आमचं वकीलपत्र घेऊन प्रश्न विचार. भगवंता हे असलं काही सांगायचं नाही. एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, बरं असं ऑपरेशन करावं लागणार, ही आमची औषधं घ्यावी लागणार, हे होणार, ही जरा कडू औषध आहे पण तसंच घ्यावं लागेल. तर एखादा पेशंट म्हणला, बघा ऑपरेशन तर करायचं नाहीच, कडू ही औषधं असतील तर आपल्याला घ्यायची नाहीत, औषध तर गोड असलं पाहिजे, ऑपरेशन तर करायचं नाही, आणि औषध तर द्यायचं तर ते गोडच असलं पाहिजे, असं काय आहे का. डॉक्टर म्हणजे आमच्या इथं दवाखान्यात तुम्हाला जागा नाही. पण असे आमचे भगवान रागवत. भगवंतानं अर्जुनानं प्रश्न विचारला, सांगितलं की औषध तरी द्यावे, रागावू नका. कसलं तरी औषध द्यायची, रोगाते तरी जिनावे, रोग संपूर्ण जाईल असलं औषध दिलं पाहिजे. आणि ते औषध कसलं पाहिजे, औषध तरी द्यावे, रोगाते तरी जिनावे, परी अतिवृत्य व्हावे मधुर जायचे, आणि ते मधापेक्षा गोड असलं पाहिजे असं औषध द्यायचं. भगवंत रागावले नाही. भगवंत म्हणतात मग, आणि त्यातून अर्जुनाला एक शंका होती बरं का. अर्जुन काय म्हणतात, मग असं देऊन तुम्ही काय कराल. की कुठलं तरी फुटकं काय, समजा एखाद्या दुकानात गेलो आपण, कापड दुकानात, माझ्याकडे 100 रुपये आहेत, बरं मग आम्हाला अशी साडी पाहिजे, तुमच्या दुकानात जेवढे भारी आहे ना ती पाहिजे, आणि पैसे आमच्याकडे एवढे. मग तो दुकानदार देईल. तसं होऊ नये. मग तुम्ही भगवंता काहीतरी माझ्यासाठी हलकं फुलकं देणार, कारण याला काही जमत नाही, औषध द्यावं, गोड पाहिजे असलं मग काहीतरी हलकं फुलकं तुम्ही देणार. योग हे तू कर जा. योगात योग श्रेष्ठ जो असेल ना ते मला दिलं पाहिजे आणि असलं पाहिजे. मग अर्जुन भगवंतांना म्हणतात, हाय माझ्याकडे तसंच. अर्जुना हा फलक त्यागू, आवडे कीर अचलगू, आणि योगा माझी योगू धुरेचा हा. साधं सुद्धा देत नाही तुला. धुरेचा अर्थ आऊत चालणारे, नांगर हाकणारे. धुरीची बैल महत्वाची, बाकीची बैल कशी जरी असते चालतात, पण धुरीची बैल मात्र कणखर लागतात. तसं त्या पद्धतीने योगा माझी योगू धुरेचा, आणि आवडे आणि असलगू, आवडीचा आणि सहज साध्य सोपा असणारा, आणि भारित. मला सांगितल्याप्रमाणे मी एका सांगितलं 6वा अध्याय सांगत असताना तुम्हाला कुणाला तरी वाटेल
की काय जमणार आहे आपल्याला असं वाटेल. हा योग कुंडली जागृत होऊन कुठेतरी गुहेत बसण्यासारखा योग आहे भगवंतानी असा ग्रह होईल म्हणून साधकांना सुरुवातीला सांगितलंय. अरे बाबा असं तुला वाटेल म्हणून आधीच तुला एक खून गाठ बांधण्यासाठी सांगून ठेवतो. मला हे असलं काही सांगायचंच नाही. या सुद्धा अध्यायात मला तेच सांगायचं आहे. म्हणून पहिला श्लोक म्हणतात अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति य स संन्यासीच योगीच न निरग्निर्नचा. 6व्या अध्यायाची सुरुवात करतात कशानं? अनाश्रित कर्मफलम. तेच सांगतात योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजन्ते यो मां समे युक्ततमो मत. शेवट करताना तेच करतात. त्यांनी सांगितलं आता बघतो नुसती सुरुवात करताना नव्हे. अरे काहीतरी मध्ये गोंधळ झाला असेल समजा तुझा सुरुवातीला सांगून सुद्धा तर शेवटाला एकदा आणि सांगून जातो तुला श्रद्धावान भजन्ते यो मां मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते. तिथं सुद्धा मामेव चरण आहे. आता त्यातले एक थोडक्यात तंत्र सांगू आला योगायोगाने तो सुद्धा मार्ग. एक गोष्ट कुंडली जागृत करून ब्रह्मरथात नेणं म्हणजे तरी काय कल्पनेनेच फक्त मी काय न्यायचं इथनं का आपल्या हाताने इथून येणार आहे काहीच नेणार नाही. न्यायचं म्हणजे काय करायचं? अहो बसून नुसतं निर्विचारी व्हा म्हटलं तर विचार बसल्यानंतर उलट विचार जास्त त्याला सांगू. एवढं सोपं आहे का ते? डोळं मिटायचं आणि अहो डोळं मिटल्यानंतर एक वेळ समजा डोळं उघडं ठेवून मला ही दुधात एवढी माणसं दिसतात पण डोळं झाकल्यानंतर मला तळसंद्यात पाणी पाजले का नाही ते उलट डोळं उघडं ठेवल्यानंतर कमी सृष्टी दिसेल पण डोळं झाकलं की मग सृष्टी अफाट आहे. तसं विचार करायचा नाही म्हणलं की मग मात्र विचार भरपूर आहे. विचार करायचा म्हणल्यानंतर थोडे विचार कमी असते पण विचार करायचा नाही म्हणलं की विचार आपले जास्त होऊ शकतात. सांगितलं का नाही आईने एखादं सांगितलं बाळ रानात निघालो मी कुठे जरी हात लावला काहीतरी खुडूक खुडूक करण्याचं त्याला हे असतं वळण असतं. त्याच्यामुळे हा जो डबा आहे ना तो उचलायचा नाही घ्यायचा नाही. बाकी कुठलाही डबा घेतला चालेल. पण ते मुलगा काय करतो दुसऱ्या डब्याला हात लावत नाही तोच डबा असा मनाचा स्वभाव आहे. काय बसतं आणि काय उघड नाही म्हणून भगवंतांनी सांगितलं. एक उदाहरण सांगतो थोडक्यामध्ये की एका गावामध्ये सत्पुरुष डोंगरावर आले होते. तिथं समजलं एका माणसाला की असा असा डोंगरावर सत्पुरुष आलेला आहे जाऊ आपण. तो ऐक मागणारा होता. सत्पुरुष मात्र आत्मज्ञानाचा होता. तिथं गेला क्षण गेला महाराज माझं एक मागणं आहे तुमच्या. काय मागणं आहे की मी अत्यंत दारिद्र्यात